नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की शेवटी आता जानकी आणि ऋषिकेशचा इतका अपमान करून सारंगने सुद्धा जे काही जानकीचं सोनं असतं तर ते सुद्धा तिला हक्काने घेऊन दिलेलं नसतं। कारण ऐश्वर्या ही त्यांच्यासमोर जे काही नाटक करते आणि सारंग सुमित्रा यांना तर पूर्णपणे तिने आपल्या ताब्यात तर घेतलेले असते। कारण जसे रूप त्यांच्यासमोर दाखवते तसे मात्र ती जानकीसमोर जानकीला खूप त्रास देते। जानकीला तर तिच्या पायावर नाक घासून माफी सुद्धा मागायला लावली होती, पण तरी सुद्धा ऐश्वर्या पलटते। जानकी केवळ आपल्या घरासाठी इतकं सर्व काही सहन करते, स्वतःवरील सर्व त्रास ती सहन करते, फक्त तिला घराची किंमत असते, बाकी तिला कशातही रस नसतो। कारण सारंगने जेव्हा ते दागिने मागितले, कारण त्या दागिन्यावर फक्त त्यांचा हक्क आहे असे ऐश्वर्याचे ऐकून तो सुद्धा ऋषिकेशवर हात उगार पर्यंत आपला मोठा दादा एक आपल्यासाठी देव आहे असे मानणारा सारंग आज त्या ऐश्वर्याची बाजू घेऊन ऋषिकेशवर सुद्धा धावून येतो। हे बघून तर जानकी आणि ऋषिकेश या दोघांना खूप वाईट वाटते। जानकीने आत्तापर्यंत या घरासाठी इतकं काही केलेलं असतं, परंतु थोडीशी सुद्धा जाणीव त्यांनी ठेवलेली नसते। एका झटक्यात सर्व काही हे निष्ठून गेलेले असते। जानकीला याचं खूप वाईट वाटतं, परंतु तरीसुद्धा ती नानांना दोषी मानत नाही। ती नानांचा या असा विचार करते की नक्की ह्या ऐश्वर्याने नानांना काहीतरी धमकावलेले असणार, म्हणून नानांनी इतका मोठा निर्णय घेतलेला असतो। नानांना सुद्धा खूप त्रास होतो की नाही, जानकी, ऋषिकेश आणि ओवी ह्या ऐश्वर्याने तुमच्या जीवाला सुद्धा काहीतरी बरे वाईट केले असते, म्हणून तुमचा जीव वाचवण्यासाठी मला जानकीवर इतके खोटे आरोप करावे लागले। प्लीज मला माफ कर, पण एक ना एक दिवस हे सत्य लवकरच तुमच्या समोर येईल। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे त्या घरातून पाय बाहेर टाकतात, परंतु सुमित्राला हे माहिती नसतं की जानकीच्या पायात लक्ष्मी आहे आणि तीच या घरची रणदिव्यांची लक्ष्मी आहे। आणि जर ती रागाने आणि रडत या घरातून बाहेर पडली तर काय मोठा चमत्कार होऊ शकतो याची तिला जाणीव नसते, परंतु ऋषिकेशला याबद्दल सर्व जाणीव असते। ऋषिकेश आणि जानकी हे बाहेर येतात। बाहेर आता बॅग घेऊन आलेले असतात। ओवी तर खूप रडत असते। ओवी जानकीला म्हणत असते की आई अगं चल, आपल्या घरी चल, मला घरी जायचं, आजी आणि नाना आजोबांकडे राहायचं। परंतु ऋषिकेश मात्र तिच्यावर ओरडतो की ओवी आता ते आपलं घर नाही, आता फक्त आपल्या फॅमिलीत आपण तिघेच असू, बाकी कोणीही आपल्या फॅमिलीत नाही। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश समोर मोठा प्रश्न उभा राहतो की जायचे कुठे। परंतु देव हा जो देव माणूस असतो तर त्याच्या पाठीशी देव तर कायमच असतो, परंतु अनेक जे काही चांगले हे वाईट दोष असतात तर ते सर्व भोगून जो चांगला माणूस असतो तर त्याच्याच वाटेला हे भोग येत असतात। कारण देवसुद्धा ही परीक्षा घेत असतो, परंतु त्याचे फळ मात्र हे चांगलेच देत असतो। तेव्हा मात्र ऋषिकेश आणि जानकी हे घराच्या बाहेर पडल्यानंतर नेमकं आता जायचे कुठे हा प्रश्न त्यांना उभा राहतो। त्याच वेळेस एक देव माणूस म्हणून आपले जे हिम्मत काका असतात तर ते रस्त्यावरून जात असतात। रस्त्यावरून जात असताना त्यांना हिम्मत काका भेटल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशचा आणि ओवीला बघून त्यांना धक्का बसतो, कारण त्यांच्या हातात बॅग असते। तर हिम्मत काका विचारतात की अरे ऋषिकेश कुठे निघाले तुम्ही। तेव्हा ऋषिकेश झालेला सर्व प्रकार हिम्मत काकांना सांगतात। हिम्मत काकांना तर खूप मोठा धक्का बसतो। हिम्मत काका म्हणतात की ऋषिकेश अरे नानासाहेब असे काहीतरी करतील असे मला कधीही अपेक्षा नव्हती आणि कधी माझ्या मनात सुद्धा ते आले नव्हते, परंतु आज असे झाले काय। तेव्हा हिम्मत काकांना सर्व काही ऐश्वर्याबद्दल सांगितले जाते, कारण सयाजीरावांची जी मुलगी आहे तर ती या घराला म्हणजे उद्ध्वस्त करायला आलेली आहे, म्हणूनच तिने सर्व कारस्थान करून नानांना जिन्यावरून ढकलून दिले। नानांच्या रूममध्ये साप सोडून नानांना मारण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला। तेव्हा जानकी ही खूप रडत असते। जानकीला केवळ नानांची काळजी लागते, कारण जातेवेळी ऐश्वर्याने जानकीला धमकावलेले असते की तो नाना आहे ना, तो जर माझ्या परीने वागला नाही तर त्याला सुद्धा मी वर पाठवेल। तेव्हा मात्र जानकीने सनगन एक ऐश्वर्याच्या कानामागे दिलेली असते। तेव्हा जानकीला त्याचीच भीती असते की जर त्या घरात राहत असताना नानांच्या जीवाला त्या ऐश्वर्याने बरे वाईट केले तर खूप मोठा अवघड प्रश्न होईल।
म्हणून जानकी हिम्मत काकांना विनवणी करते की हिम्मत काका, आमच्यासाठी तुम्ही फक्त इतकं करू शकतात का? नाना का असे वागले असतील, यामागे काय त्यांचे वागण्याचे कारण असेल, हे फक्त तुम्ही त्यांना एकदा भेटा आणि त्यांच्याकडून सविस्तर व्यवस्थित माहिती घ्या. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की पोरी, तू घाबरू नकोस, मी नक्की नानासाहेबांकडे जाईन आणि या सर्वांचा जाब मी त्यांना विचारेल. सर्व त्यांनी का केले असेल आणि त्यांना कोणत्या हक्काने विचारायचा तो हक्क माझ्याकडे आहे. म्हणजे माझी बहीण पार्वतीने मला तो हक्क दिलेला आहे. कारण जी ऋषिकेश तुझी आई होती ती माझी पार्वती बहीण होती. कारण आम्ही बहीण भावंड होतो आणि नानासाहेबांची ती पत्नी होती. परंतु देवकृपेने आमची पार्वती बहीण हिला जास्त काळ तिला काही आजार झाला होता आणि त्या आजाराने ती त्रस्त झाल्यामुळे सुमित्राच्या पदरात तिने तुला टाकले होते. ऋषिकेश, आत्तापर्यंत मी तुला हे सत्य सांगितलेले नाही, परंतु आता मी माझ्या काळजावर दगड ठेवून हे सत्य सांगतो. परंतु पार्वती आईंचा जो काही प्रॉपर्टीचा हिस्सा आहे, नानांनी सर्व काही तो तुझ्या नावावर केलेला आहे आणि त्याच्या फाईल सर्व काही ह्या माझ्याकडे होत्या. परंतु आता काही दिवसापूर्वी मी त्या नानांकडे सोपवलेल्या होत्या, परंतु त्याची जी ओरिजिनल जी कॉपी फाईल आहे ती तर माझ्याकडे आहे. तेव्हा मात्र जानकीला एक खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. जानकी म्हणते की हिम्मत काका, अहो तुम्ही आमच्यापासून ही गोष्ट का लपवली? कारण तुम्ही ऋषिकेशचे मामा आहात आणि पार्वती आई तुमच्या बहीण होत्यात, हे सत्य का लपवले हिम्मत काका? का तुम्ही आम्हाला हे सर्व सांगितले नाही? आम्ही तर सर्व सत्य शोधण्यासाठी आश्रमात त्यावेळेस आलो होतो. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की पोरी, मला माफ कर, कारण त्यावेळी मी तुला हे सत्य नाही सांगू शकत होतो. कारण नानांनी तशी माझ्याकडून शपथ घेतली होती आणि पार्वती आईचं सुद्धा तसे वचन नानांनी तिला दिले होते. कारण ऋषिकेशला सर्व काही कळायला नको, त्याच्या मनात सावत्र मनाची भावना यायला नको आणि कोणीही त्याला सावत्र म्हणायला नको, म्हणून हे सत्य आम्ही तुला सांगितले नाही. यात नानांची सुद्धा काही चूक नव्हती आणि सुमित्रा आईची सुद्धा नव्हती. परंतु सुमित्रा आई कशा अशा वागू शकतात? कधीही मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली नाही. कारण आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करणारी ती सुमित्रा आई पार्वती आईपेक्षा सुद्धा जास्त माया लावणारी आणि ती सुमित्रा आई इतकी बदलू शकते केवळ त्या ऐश्वर्याच्या कारस्थानामुळे. तेव्हा मात्र जेव्हा ऐश्वर्या ही आश्रमात आली होती आणि ती तेथे पाठलाग करत होती, हे सत्य सर्व हिम्मत काका ऋषिकेशला सांगतात. ऋषिकेश म्हणतात की नक्की आता हे सर्व त्या ऐश्वर्याला धडा शिकवायलाच हवा, नाहीतर आपले रणदिवे फॅमिली ही संपुष्टात येईल. तेव्हा ऋषिकेश मात्र नानाविषयी वाईट बोलत असतो. ऋषिकेश म्हणत असतो की नाही, आज जे नाना आहे त्या नानांनी माझ्या बायकोवर आळ घेतला. तर हिम्मत काका खूप काही समजावतात. जानकीसुद्धा ऋषिकेशला समजावते की आपले नाना कधीही असे वागू शकत नाही. त्यांनी फक्त केवळ कशा दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला असेल आणि त्यांनी का असे केले असेल त्याचे कारण ते नक्की लवकरात लवकर बरं झाल्यानंतर सांगतीलच. तेव्हा ऋषिकेश आला हिम्मत काका आणि जानकी बहिणी समजवतात. तेव्हा ऋषिकेश थोडासा शांत होतो. परंतु हिम्मत काका हे नानांची भेट घ्यायची ठरवतात. ते म्हणतात की नानांना या सर्वाबद्दल मला विचारायलाच हवं. तेव्हा मात्र हिम्मत काका घाईने नानांच्या रूममध्ये येतात. नानांच्या रूममध्ये आल्यानंतर नानांची ती अवस्था बघून हिम्मत काकांना खूप वाईट वाटतं. हिम्मत काका म्हणतात की नानासाहेब, अहो अशी तुमची अवस्था झाली, खरंच मला याबद्दल माहिती नव्हतं. परंतु ऋषिकेश आणि जानकी मला भेटले आणि ऋषिकेश जानकीने मला तुमच्या तब्येतीबद्दल सांगितले, त्यामुळे मला राहवलं नाही. तेव्हा नानांना खूप आनंद होतो. नाना म्हणतात की माझे ऋषिकेश आणि जानकी कुठे आहेत? हिम्मत काका, ते सुखरूप तर आहे ना? हिम्मत काका म्हणतात की काही काळजी करू नका, ते माझ्याच घरी आहेत, आपल्या पार्वती आईच्या घरी. तेव्हा मात्र नानांच्या जीवात जीव येतो. तेव्हा नाना हिम्मत काकांना एक खूप मोठा खुलासा करतात की जे काही मृत्यूपत्र आहे ते मी केले होते, परंतु ऐश्वर्याने मला ते ढकलून दिले आणि माझी ही अवस्था अशी केली आणि मला ओवीची धमकी देऊन तिने जानकी आणि ऋषिकेशला शेवटी या घराच्या बाहेर काढण्यासाठी सर्व आरोप जानकीवर घ्यायला सांगितले. तेव्हा मात्र आता मी माझ्या वचनांची बांधील होतो, परंतु ऋषिकेश आणि जानकी ओवी यांची मला खूप काळजी लागलेली आहे. त्यामुळे आता मला त्यांचे ते मृत्यूपत्र आणि त्यांची ती प्रॉपर्टी त्यांच्या हाती स्वाधीन करायला हवी. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशने सांगितलेले असते की नानांनी जे मृत्यूपत्र तयार केले त्यात फक्त देवघर त्यांनी माझ्या वाटेला दिलेले आहे. असे मृत्यूपत्र नाना कधीही करू शकणार नाही, परंतु देवघर जरी त्यांच्या वाटेला आले असले तरी खरंच खूप चांगले होईल, त्यांचंच त्यांचे समाधान असते. त्यांना फक्त
माणसांची काळजी असते, ऐश्वर्यासारखी लोभाची त्यांना काळजी नसते. तेव्हा मात्र हिम्मत काका म्हणतात की नानासाहेब, अहो तुम्ही काही काळजी करू नका, देव्हारा त्यांचं देवघर आहे ना, ते मी घेऊन जातो. तेव्हा मात्र नानासाहेब म्हणतात की अहो, म्हणजे खुणावून सर्व काही ते सांगत असतात की हिम्मत काका, मी त्यातच माझं मृत्यूपत्र ठेवलेलं आहे आणि जे काही हक्क आहे ऋषिकेशच्या वाट्याचे ते सर्व मी ऋषिकेशच्या वाट्याला दिलेले आहे. जी फाईल आपली ठरली होती त्या फाईलनुसार मी आपलं जे पार्वती आईच्या वाट्याचं हक्काचं जे काही आहे ते ऋषिकेशला दिलेलं आहे आणि समान असे प्रॉपर्टीचे हक्क मी केलेले आहे. ज्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्याला त्या गोष्टीचे हक्क मी दिलेले आहे. त्यामुळे असे मृत्यूपत्र तर मी कधी करू शकत नाही. परंतु आता ऐश्वर्याने हे कारस्थान केले, परंतु या ऐश्वर्याचा खरा चेहरा लवकरात लवकर सर्वांच्या समोर यायलाच हवा आणि ऋषिकेश जानकीच हे करू शकतात. त्या ऐश्वर्याला धडा फक्त ऋषिकेश आणि जानकीच करू शकतात. तेव्हा ते हिम्मत काकाकडून एक वचन घेतात की माझं काही जरी बरं वाईट झालं तरी ऋषिकेश आणि जानकी मात्र यांना तुम्ही दुरावू नका आणि सुखाने परत मानाने त्यांच्या हक्काच्या घरी त्यांना परत घेऊन या. कारण जोपर्यंत ते घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही बरं लागणार नाही. त्यामुळे प्लीज माझ्या जानकी, ऋषिकेश आणि ओवीला घरी घेऊन या. आणि त्याचवेळी हिम्मत काकांची मदत हा सौमित्र करणार असतो. आणि आता हिम्मत काकांनी एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा करून जानकी आणि ऋषिकेशला एक खूप मोठा आधार दिलेला असतो आणि एका मायेचं छत्रसुद्धा त्यांना त्यांच्या घरी राहायला दिलेलं असतं. नाना त्यातच खुश असतात, कारण ते योग्य ठिकाणी गेलेत म्हणजे त्यांच्या पार्वती आईच्या आश्रमात. आणि तो आश्रम ऋषिकेश आपल्या गुण्या गोविंदाने चालवायला घेतो आणि प्रत्येक तो आपल्या पार्वती आईचं जे स्वप्न आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र इकडे सुमित्राची तर खूप हाल ऐश्वर्याने चालवली असते आणि ह्या ऐश्वर्याचा जो काही खरा चेहरा आहे तो सुमित्र आणि सारंगसमोर सुद्धा शेवटी येतोच. आणि शेवटी हा चेहरा त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांना खरं कोणतं आणि खोटं कोणतं याची जाणीव होते. कारण नानाने सुद्धा सुमित्राचे डोळे उघडलेले असतात आणि आता परत ऋषिकेश आणि जानकी यांना लक्ष्मीच्या पावलांनी परत त्यांची या घरात कसे स्वागत करायचे आणि या घरात त्यांना परत कसे घेऊन यायचे हे सर्व जबाबदारी त्यांनी आता माफी मागून हिम्मत काकांकडे सोपवलेली असते. तेव्हा जानकी परत आपल्या आईचे प्रेम, भावाचे प्रेम आणि या सुखा समाधानाने नांदणाऱ्या गोकुळ आनंदात ती परत रणदिव्यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत करणार असते. कारण ज्या क्षणी तिने ते घर सोडलेले असते त्या क्षणी त्या घराची सर्व काही आनंद, प्रेम, माया, वैभव सर्व काही तिच्या पायी निघून गेलेलं असतं. आणि शेवटी जानकी आता जेव्हा परत घरी येईल तेव्हा हे सर्व वैभव परत घरी येणार असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आणि घरोघरी या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर धन्यवाद.